उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा, रामदास कदम यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, नौदलाच्या ताफ्यात 3 युद्धनौकांचा समावेश होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. राज्यात यंदा हिवाळ्यात विक्रमी विजेची मागणी, महावितरणकडे शनिवारी 11 जानेवारीला 25,808 मेगावॅट विजेची मागणी, महावितरण विभागाकडून मागणी पूर्ण. टोरेस प्रकरणात आता ईडीची एंट्री, मुंबई पोलिसांनंतर आता ईडी पुढील तपास करणार, ईडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची सूत्रांची माहिती. मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान, रुक्मिणी मातेला नवधान्यांचे वाण अर्पण करण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच गर्दी. मकर संक्रांती निमित्ताने संगमनेरात पतंग महोत्सव, 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लुटला महोत्सवाचा आनंद. मकर संक्रांतीनिमित्त हिंगोलीत बाजारपेठा सजल्या, गांधी चौकात फळांसह विविध वस्तू विक्रीसाठी दाखल, हिंगोलीकरांची मार्केटमध्ये गर्दी. बिहारच्या पटनामध्ये सर्वत्र मकर संक्रांतीचा उत्साह, गंगा घाट आणि मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, भाविकांनी केले गंगा घाटवर पवित्र स्नान. मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोरखनाथ मंदिरात उत्साह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते खिचडी वाटप. कोलकातामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाबू घाटला आकर्षक रोषणाईत आजूबाजूला परिसर उजळून निघाला. राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह, शरयू नदीत स्नान करण्यासाठी देश विदेशातून भाविक दाखल. पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह, मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविकांनी गंगासागरमधील गंगा नदीत केलं पवित्र स्नान. प्रयागराजमध्ये थंडीचा कडाका, मकर संक्रांतीनिमित्त अमृत स्नान घेण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या काठावर देश विदेशातून भाविक दाखल. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह, आज कुंभमेळ्यात 13 आखाड्यांचं अमृत स्नान, आजपासून 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात महाकुंभ सुरू, भल्या पहाटे दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीत 1,65,000 भाविकांनी केले पवित्र स्नान. हिमालयात साधना करणारे असंख्य साधू, देश विदेशातील धार्मिक व्यक्ती आणि सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाचा अनुभव घेण्याची उत्सुकता असलेल्या लोकांचा सहभाग कुंभमेळ्यात दिसून आला. लोकगीते, भक्तिगीते गाणारे अनेक जथ्थे दाखल. महाकुंभ मेळाव्यासाठी भाविक प्रयागराजमध्ये दाखल, मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नानाचा उत्साह. प्रयागराजमध्ये भक्तिमय वातावरण, भक्तिमय उत्साहात नागा साधूंसह अनेक परदेशी भजनात तल्लीन, 1.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची ड्रोनच्या माध्यमातून महाकुंभ मेळाव्याची टिपलेली ही दृश्य. त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी अनेक संत महंत यांची हजेरी, स्वामी चिदंबरानंद महामंडलेश्वर यांनी केली शाही स्नान. जम्मू काश्मीरमधील दोडा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांनी साजरा केला लोहरी सणाचा उत्सव, संध्याकाळी शेकोटी पेटून अग्निदेवाला नैवेद्य दाखवला. दिल्लीमध्ये थंडीची लाट, दूरपर्यंत पसरले धुके, धुक्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास. महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणी साडीची ओळख, 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत 50 ते 60 पैठणी साड्यांची विक्री झाली असून 19 लाखांची उलाढाल. मराठी पैठणी केंद्राचे व्यवस्थापक संजय कोटुरकर यांनी दिली माहिती. अमरनाथमध्ये राष्ट्रदैवतांच्या गजरात स्वागत यात्रा, राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्य साधत केली स्वागत यात्रा, महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या देगावात शंकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव, 25 क्विंटल ज्वारीच्या भाकरीच्या महाप्रसादाचं आयोजन. महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात हरिनाम सप्ताह सुरू, या सप्ताहाला नामांकित संत महात्मे यांचे मार्गदर्शन लाभणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.